नंतर तुम्ही अमेरिकेत देखील गेलात आणि आम्हाला असं कळलं की बराक ओबामांसाठी देखील तुम्ही प्रचार वगैरे केलेला, म्हणजे हे काहीतरी भन्नाटच आहे एकदम. तुमचाही रिसर्च चांगलाच दिसतो. जेव्हा मी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीला शिकत होतो मास्टर्स इन लॉ LLM, त्यात माझा विषय होता विविध संविधानांचा तौलनिक अभ्यास, कम्पॅरेटिव्ह कॉन्स्टिट्युशनल लॉ. आणि तिथे आम्हाला कॉन्स्टिट्यूशन या सब्जेक्ट शिकवणारे एक टीचर होते ज्यांचं नाव होतं डेरिक बेल. आता हे डेरिक बेल हे हार्वर्डला बराक ओबामांना शिकवत होते बरं, त्या काळी. क्या बात आहे, जेव्हा वाह. बराक ओबामा हार्वर्डमध्ये होते तेव्हा डेरिक बेल त्यांना शिकवायचे. वाह, वाह. आणि डेरिक बेल आम्हाला देखील शिकवायला होते. ही वॉज 74 ॲट दॅट टाइम जेव्हा ते आम्हाला शिकवत होते. मग बराक ओबामांचं 2008ला तिथे निवडणूक होती आणि ते राष्ट्रपती उमेदवार होते. तर मग डेरिक बेलनी असं ठरवलं होतं की काही 15-20 निवडक विद्यार्थी ते संपूर्ण विद्यापीठातून सिलेक्ट करतील आणि जे ते बराक ओबामांसाठी प्रचाराला लावतील. मग ते इंटरव्ह्यू घ्यायचे, विचारायचे. मग त्यांनी मला विचारलं, मी अर्ज दिला की मला इंटरेस्ट आहे. त्यांनी मला प्रश्न विचारला की तू काय, इंग्रजीत होतं आमचं हे कॉन्व्हर्सेशन, तू काय इंटरेस्टेड आहे. तर मी त्यांना सांगितलं मी भारतातला आहे आणि भारतातल्या लोकांना सवय असते की शेजारच्या घरात काय चाललंय ते जाणून घेण्यात जास्त रुची असते आणि त्याप्रमाणे तुमच्या राजकारणात काय चाललंय हे जाणून घ्यायला मलाही खूप स्वाभाविकपणे रुची आहे. आणि मुळात प्रत्येक भारतीय हा राजकारणीच असतो कमी मोठ्या प्रमाणात. तर मग मला बराक ओबामाचं हे भावलं की ज्या पद्धतीने ते बोलतात, व्यक्त होतात, लोकांना आपलंसं करतात. आणि मला असं वाटतं की बराक ओबामा निश्चित जर राष्ट्रपती झाले तर खूप वेगळा मेसेज पूर्ण जगात जाईल, कारण फर्स्ट ब्लॅक प्रेसिडेंट ते होतील. तर मला त्यांच्यासाठी प्रचार करायला आवडेल. मग त्यांनी विचार केला, सांगितलं सांगतो 2 दिवसांनी सांगतो. मग जेव्हा 2 दिवसांनी स्वतःहून त्यांनी मला फोन करून बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मी 18 विद्यार्थ्यांची आम्ही एक हे करत आहोत प्रचार समिती, त्यात तू न्यू जर्सी जिथे जास्त भारतीय राहतात तिथे तू जायचं, तिथे तू ओबामा आणि यांच्यासाठी प्रचार करायचा आणि आपण हे कॉलेजच्या वतीने करू. मग त्या पद्धतीने मी त्यांचा प्रचार तिथे केलं होतं. डोर टू डोर आम्ही जायचो आणि बराक ओबामांना का निवडून दिलं पाहिजे हे आम्ही सांगायचो. आणि खूप छान अनुभव होता, खूप शिकायला मिळालं. मला असं वाटतं बराक ओबामांनंतर आपण ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा प्रचार केलेला आहे. यांचा लोकसभेसाठी प्रचार, आखणी, बांधणी आणि सगळी रूपरेषा आपणच त्यावेळी केली होती. आणि मला असं वाटतं त्यानंतर आपल्या राजकारणामध्ये खरं तर सक्रिय सहभाग आम्हाला जाणवायला लागला.